वुमन अँड चायल्ड आसा पळय आणि लेबर हे दोन्ही डिपार्टमेंटा जाता तितल्या बेगीन तेंच्यांनी शिफ्ट करची. आमी एक 8 दिसांची तांकां तो मुदत एकटो इंजर्ड जाला, त्याचा हात आणि कितें फ्रॅक्चर जाला, आयज तितल्याचेरच ते निभावला. पण आयज जर थंयसर आनी कितें जर घडलेलें जाल्यार आयज व्हडलो आयज थंयसर हें जावपाचो की इतलो इन्सिडंट जावपाचो की आनी कितें तरी जर आयज प्रॉब्लम जाल्लो जाल्यार व्हडलो आयज थंय बोवाळ जावपाचो. हां 22 दिल्लें एप्लिकेशन मागीर कितें एक्शन घेवना. चालू असलेली ॲक्च्युली आणि आय गेस तेंचे हे जावन आसलेले कितें म्हणटा ते रावा वर्क ऑर्डर आणि फाटले 15 दीस पयलींच म्हाका दिसता डेप्युटी कलेक्टर येवन गेला हांगा पळोवन आणि जेई गेले तेच्या वांगडा आणि सो तेंच्यांनी पळोवन गेलेले ते की काम चालू करुया सो आतां वर्क ऑर्डर हांगा म्हणून गेले दिसता. हे तुमी इतली बिल्डिंगेची इतली परिस्थिती जाली केन्ना तशें तांकां लेखी बरोवन दिवंक ना दिला सगळे. म्हाका सांग काल इंजरी जाल्या पळय तो कसो आहा सद्या? बरो ताका खंय मार लागल्या बी? हातीक लागलो दाव्या हातीक तेज्या ओके सेवलीक गेला. आतां हे स्टाफ शिफ्ट कित्याक करूंक ना सोबत आनी कितें कोसळलेलें? मिटिंगेन सांगतले आयज आसा मॅडम? आयज आसा. आसा पळय पण अजून आमकां कन्फर्मेशन मेळूंक ना खंयच्या कितल्यान आसा ते. सो ताकाच लागून. येस थँक्यू. हांगा कोण आसले? तू खंय बसलेली? बस बस पळय. दीप्ती का पळय दीप्ती हांगा बसलेली ते हांगा बसली हां बस बस कितल्यांक सुमार हो प्रकार जालो आनी कसो कितें जालो? हो 2 सुमार जालो. आमी जेवपाक बसलेली सगळीं जाणां. अचानक वयरसून खट करून पडले सगळे. UDC आलो तो मातसो इंजर्ड जालो ताका हातीक लागले. तो हॉस्पिटलान गेलो ताका. खंयच्या हॉस्पिटलान पयल्या हॉस्पिटलान गेलो आपुणूच गेलो. हां 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 पूण हातीक रगत मीठ रगत येवंक ना सुजलो. हां 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 बरें सगळोच पडला तो सोबत. हांगाच्यान तितल्या पर्यंत ना म्हणल्यार 1.5-2 मिटर सुमार लांबी एक आसा. हय सो तुमी हे डिपार्टमेंटाक कळयलेले PWD हय कळयलेले केन्ना केले आमी. केन्ना सुमार मातशी पळोवपाक मेळटली? दाखयता मातशें दाखय. हे आमचे लेटर आसा फॉर टू पेन. केन्ना सुमार केल्ले? हे डेट कितली? 22 2022. आणि हे रिसेंट एक आसा हे पोतून लेटर आसा हे केन्ना 2023 केलेले. रिफरिंग ऑल लेटर्स हां रिफर केला. पण हे हां मळी आणि ताच्या उपरांत हे लास्ट परतून आमी लेटर केला. हे केन्ना 2023 केल्ले. पूण हेचे रिप्लाय कितें तेंच्यांनी कितें म्हणून दिला? ना काय तशें कांय ना म्हणजे रिगार्डींग शिफ्टींग ऑफ ऑफिस प्रिमायसीस. ओके पूण हे चालू आसा. इंजिनियर बी लास्ट 15 दिसां पयलीं सुद्दां येवन गेल्लो. त्या संदर्भात शिफ्ट रिपेरिंगाचें काम हाती घेतलें अशें थारलां पूण अजून घेवंक ना. जावंक ना. लास्ट 15 दीस जातले एक मिटींग जाल्ली. डेप्युटी कलेक्टरूय हांगा येयल्लो पळोवपाक आणि आमी इल्ले बेगीन घेतले अशें जाल्लें.
आनी तशें कांय ना. तो जो इंज्युअर्ड जाल्लो ताचें नांव कितें आसा? सुजय गावडे, सुजय गावडे. UDC तो. UDC. ओके. आतां मातशें तुमी सायडीकच बसात ते, नाजाल्यार ते बाकीचो पोर्शन पडात ते. आमी हांगा बसून जेवता तुम्ही पुरेपूर सॉल्व करू शकतात ते कशें तूं सांग म्हाका तू आयडिया दी. आय विल गियर अप फ्रॉम दॅट. अल्टरनेट रेमेडी काढा, कित्याक ती सामकी बिकट परिस्थिती आहे. तुम्ही पयले आसतले काल बिकट न्ही, हांवें वयर वचून ते पळयलें तांकां. कित्याक दुसरी गोश्ट हांगा तरी एक गोश्ट वेगळी आसा. ते सायडीक जर तूं वचत जर न्ही खंयच्यान लेबर्सान तो एक फूल बीम आसा पळय तांचो, तो बीम फूल करोड जाल्लो आसा. तो एनी टायम इट कॅन कम डावन. आनी ताचे हेवी इतले 10% हे आसले कॉलमान सुद्धा ताका हे जालें, डॅमेज जाल्लेले आहा मागीर. आणि आम्ही आता तुम्ही तुमचे जे कॉरस्पॉन्डन्स लेटर जेन्ना बिल्डींग सेक्शनान गेला पळय तेंच्यांनी डॉक्युमेंटेशन जे पळय आमकां दाखयल्या पळय तेंच्यांनी क्लियरली बरयला इट इज इन दॅट डिलॅपिलेटेड कंडिशन नीड टू बी फाटले 2 फावट हांवें तांची मिटींग घेतली. आम्ही कलेक्टर ऑफिस जे डेप्युटी कलेक्टर ऑफिस पेडणे हांगा येयल्ले. येवपाचें कारण मुख्य म्हणल्यार की काल तुम्ही ऐकलें आसतलें की जे चायल्ड एंड डेव्हलपमेंट ऑफिस आसा जे कलेक्टर बिल्डींग पेडणे हांगा वयर आहा, एक स्टॅप कोसोवन एक खंयचो तरी एक स्टाफ तेंचो एक सुदैवान वाचलो म्हणटा आमी ताका, एक स्लॅब कोसोवन तेजे एक हात फ्रॅक्चर जालो आनी इतर कितें जखमा जाल्या म्हणून आयकली. सो आयज पळोवपाक गेल्यार आमी तेची एक चवकशी करपाक लागून आयज त्या ऑफिसान गेले. ऑफिसान ते विज्युअल जर पळयत जाल्यार तो बीम आनी जे कॉलम जे अशा परिस्थितीन आसा ते केन्नाय कोसळूंक शकता. हांव तुमकां एक सांगूंक इच्छिता की जेन्ना ही बिल्डींग 19 कितें तरी 1990 कितें तरी ही कन्स्ट्रक्शन केलां. सो आयज जवळ जवळ 34 ते 35 वर्सां कितें तरी जाल्यात. पण आयज ह्या बिल्डिंगेची जर परिस्थिती जर पळयत न्हू तुमी जाल्यार सामकी धोकादायक आसा. आयज आमचो भितर स्टाफ आसा हांगा पेडण्याचो एक नागरीक हांगासर वयता आपलें कसलें काम घेवन वचपाक जाल्यार ते डेंजर झोनान आसा. आनी मुख्य आनी प्रामुख्यान जर सांगीत न्हू जाल्यार ह्या बिल्डिंगेची जे चायल्ड एंड डेव्हलपमेंट जे ऑफिस आसा त्या ऑफिसाच्या जे हेड आसात तांच्यांनी कितलेच फावटी लेटरां 2022च्यान कलेक्टर ऑफिसर जे डेप्युटी कलेक्टराक दिल्ले हेंच्यांनी की हे बिल्डींग बरोबर ना, बिल्डिंगेची परिस्थिती सामकी बिकट आसा, केन्नाय स्लॅब कोसळूंक शकता. त्याच्या नंतर ते कॉरस्पॉन्डन्स जे लेटर आसा ते बिल्डींग सेक्शनान दिल्यात, PWD बिल्डींग सेक्शन. तेंचो जो इन्स्पेक्शनचान जो पंचनामा रिपोर्ट जर पळय जाल्यार थंय क्लियरली बरयल्लें आसा की इट इज इन द डिलॅपिलेटेड कंडिशन, नीड टू बी अपग्रेड ऑर रिनोवेट एज अर्ली एज पॉसिबल. जाल्यार आयज 22च्यान आयज 26 पर्यंत गेली 4 वर्सां जाल्यात त्या बिल्डिंगेचेर त्या रिनोवेशन करपाक लागून आयज तांच्यांनी कांयच हालचाली घेतली ना कोणी PWD डिपार्टमेंटान. तेचें टेंडरूय जाला पण तेचें वर्क ऑर्डर आज पर्यंत जावंक ना. आतां हे वर्क ऑर्डर कित्याक लागून उरला हे एक्झिक्युटीव इंजिनियर आनी जो कन्सर्न जे कॉन्ट्रॅक्ट जे टेंडर कोणाक अलॉट जाला पळय ताकाच खबर आसतली. सो हे तुमचे जे हे टेंडरींग कॉन्ट्रॅक्ट हेका जो एक्झिक्युटीव इंजिनियर जो कॉन्ट्रॅक्टराक दितलो पळय हे तुमच्या हे भितर इंटरनली गोश्टीक लागून आयज ह्या डिपार्टमेंटांतलो एक स्टाफ खंय तरी ताका एक डॅमेजीस जाल्यात. आयज सुदैवान वाचलो म्हणटा आमी ताका, तोच जर तेच्या आयज तकलेर पडलेलो आनी जर कितें जाल्लें बरें वायट जाल्यार ताका रिस्पॉन्सिबल कोण आसतलो आसलो. हांव एक थेट आरोप करूंक सोदता हे PWD जे डिपार्टमेंट आसा बिल्डींग सेक्शन जेचो जो एक्झिक्युटीव इंजिनियर आसा आयज पर्यंत तेणी 2022 टील 2026 पर्यंत ही वर्क ऑर्डर कित्याक दिवंक ना. आयज कितलो तरी पेडण्याची जो नागरीक आसा थंय आपली डॉक्युमेंटेशन घेवन वयता, आपली कामाक लागून भितर सरता, तो स्टाफ आसा, तेंची भुरगीं आसा, तेंकां फॅमिली आसा. आयज जर तेंची जर कितें जर दुखापत जाली, कितें जर सुदैवान कितें जर वायट जर कितें गोश्ट घडलेली जाल्यार म्हाका दिसता हेचो जबाबदार ही कोणी स्वीकारप. ही पूर्णपणे जबाबदार आसा PWD डिपार्टमेंटाची. आनी हांव जशें आतां आमच्या डेप्युटी कलेक्टरा कडेन जे आमचे उलोवणी जाले की ह्या संदर्भात तुम्ही केन्ना हांकां शिफ्ट करतात, केन्ना रिलोकेट करतात दुसरे कडेन, जाल्यार तो म्हणटा आपले कडेन प्रिमायसीस ना दुसरे कडेन व्हरपाक. सो टील डेट आतां टील नाव म्हणटात तशें तांकां थंय दवरचें पडलें. सो थंय दवरपाक त्या परिस्थितीन ती बिल्डींग ना हे आमी डेप्युटी कलेक्टराक सांगलें जाल्यार तो तेच्या कडेन प्रिमायसीस म्हणटात ती ना. जाल्यार आमी पळयत जाल्यार ही आतां पेडणे म्युनिसिपल कावन्सील ही नवी इमारत बांदलेली आसा, थंय तुमी पळयात म्हणून सांगितलें.
जाल्यार आमच्या ते काही जो मित्र उदय मांद्रेकर हेंच्यांनी तांकां सांगलें की तुमी हेचेर लक्ष घालपाक जाय, कारण बिल्डींग जी जावन आसा तुमची आनी जाता तितले बेगीन तांकां शिफ्ट करचें, रिलोकेट करचें. सो ही आमची तांकां एक कलेक्टराक विनवणी केल्या. जर ह्या 8 दिसां भितर जर ते तांकां शिफ्ट करिनात जाल्यार आमी एक पेडणेकार ह्या एक समाज सेवक ह्या नात्यान आमी हांगासर एक आंदोलन करतले, जेणे करून हे जो मंत्री जावन आसा PWD मिनिस्टर, जो म्हणटा आपूण एका फोनाचेरूच सगळे जे रस्ते सगळे कितें खड्डे आहा ते सगळे आमी जाग्यार घालता म्हणटात ते, जाल्यार ही बिल्डींग जी जावन आसा ही PWD डिपार्टमेंटाच्या अंडर पडटा. आनी ताचो मंत्री जावन आसा दिगंबर कामत, हांव तांकां सांगूं इच्छिता मुद्दाम तुमकां टायम काडात आनी हे बिल्डिंगेचेर येवन पाहणी करात. आनी आयज जर पळयत तुमी हो आतां स्लॅब म्हाका दिसता केन्नाय कोसळपाच्या मार्गार आसा, कारण तेजो बीम ना सारको, तेजो कॉलम ना सारको. आयज तुमी पळयले आसतले आमचे पत्रकार भावांनो. सो ती भुरगीं कशीं रावतात, कशीं भिवून आसात. आयज तेंच्या जिवाशी तुमी खेळो नाका म्हणटा आमी. म्हणजे आमी पेडणेकारांनी सदांच हे गव्हर्मेंटाचे जे प्रोजेक्ट आसा पळय ते वांटोवपाक लागून आमी आंदोलन करपाचें. आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री म्हणटा माझे घर योजना, जाल्यार आयज डिपार्टमेंटाचो जो चीफ मिनिस्टर म्हणटा तो हेड म्हणटा आमी, आनी हो आमचो पेडण्याचो पालक मंत्री. आयज माझे घर योजना काडच्या पेक्षा माझी गव्हर्मेंट प्रिमायसीस योजना काड, जी रिनोवेट कर. जितले पळय प्रिमायसीस आसात गोंयभर, आमी गोंयाचेच उलयना, आतां खास करून प्रामुख्यान आमी पेडण्याचे उलयता. ही जी इमारत आसा आयज कितलेशे तरी आमच्या नागरिकांक हांगा त्रास जाता वयर चडपाक देंवपाक. सिव्हील सब रजिस्ट्रार आसा हांगासर, सब रजिस्ट्रार आसा, पेडणे BDO ऑफिस आसा. हे एक म्हणटात तशें एक सामान्य लोकांक लागून वयच्यो येवच्यो पडटा. आयज तिसऱ्या दिसा लक्ष घालपाची गरज आसा की म्हाजे घर योजना जालीच, चल लोकांक न्याय मेळटा भितर, जाल्यार तशेंच आमी एक रिक्वेस्ट करता की म्हाजे गव्हर्मेंट प्रिमायसीस हो एक खंयचो तरी कायदो काडून ते जाता तितले बेगींतल्या बेगीन हे बिल्डिंगे रिनोवेट कर. आनी जो कितें स्लॅब कोसळटात, लोकांक भुरग्यांक त्रास जाता, स्टाफाकूय तुज्या त्रास जाता. तो आतां पळय काल बरो वाटावलो म्हणटा आमी ताका भुरग्याक. आयज आमी जर चवकशी करीत जाल्यार बाकीची सुद्दां जो स्टाफ आसा पळय तो एक भिवन काम करता थंयसर. सो एक विनवणी करता आमचे जे PWD मिनिस्टराक, त्यांनी येवन पाहणी करची आनी जाता तितले बेगीन तेची एक रिनोवेट अपग्रेड करचें. आनी तेच्या पयलीं तेणें जे ऑफिस आसा ते रिलोकेट खंय तरी करचें, इतलीच विनंती करता. हांगा आमच्या वुमन अँड चायल्ड ऑफिसान आमच्या पेडण्या ह्यो भयानक असो आसा, तरी सुदैवान आयज थंयसर कांय घडोवंक ना, कोणाक जिवीत हानी जावंक ना. ते एक मोठे उपकार देवाचे. कित्याक जाणा थंयसर आयज तो एकटो इंजर्ड जाला, तेचो हात आनी कितें फ्रॅक्चर जाला, आयज तितल्याचेरच ते निभावलां. पण आयज जर थंयसर आनी कितें जर घडलेलें जाल्यार आयज व्हडलो आयज थंयसर हें जावपाचो की इतलो इन्सिडंट जावपाचो, कितें आनी कितें तरी जर आयज प्रॉब्लम जाल्लो जाल्यार व्हडलो आयज थंय बोवाळ जावपाचो. म्हाका सांगपाचें आसा की हें आयज बिल्डींग अशी न्हू, आयज वेगवेगळे स्कुलां आसात आनी खंयचे बिल्डिंगे आसात आयज गव्हर्मेंटाचे, तितले सद्या सामके प्रिमायसीस तेंच्यांनी आयज परतून बांदपाची गरज आसा. आतां हांगासर ह्या प्रिमायसीन ह्या बिल्डिंगेन आयज लोक मामलेदार ऑफिस आसा, रजिस्टर ऑफिस आसा, वुमन अँड चायल्ड आसा, कलेक्टर आसा. आयज जायते लोक येतात. आयज तेतून जाणटे लोक आसात. आयज त्या जाणटे लोकांक आयज वयर चडटा म्हणसर नाका शेवट जाता. आयज ज्या टायमाचेर ही बिल्डींग बांदल्या त्या टायमा पासून आयज सांगत आसात, आमी मागत आसा, मागणी करीत आसा की आयज विशेष अशे भुरगे असतात, कोण तरी भुरगीं असतात, जावं तेच्या उपरांत जाणटे लोक असतात, तांकां खंय तरी वयर येतलो जाल्यार खंय तरी एक लिफ्टीची सोय जावची, तांकां जेणे करून तांकां त्रास जाता वयर येवपाक. तेचे उपरांत आयज सरकार कित्याक लागून हें अशें करता हांव नकळो. इतले पेडण्याकारांनी तांकां इतले आयज प्रोजेक्ट घालपाक तेंच्यांनी पेडण्यान आयज सगळे इतले प्रोजेक्ट जाले, जाल्यार आयज इतले जावन सुद्दां आयज पेडण्याकारांचेर तेंचो कांयच लक्ष ना, पेडण्याकारांक कांयच सुविधा ना. अशें कित्याक करता? आतां हे जो इन्सिडंट घडला आयज ह्यो आरोग्याच्या दृश्टिकोनान सामको डेंजर असो विशय आसा. पण आयज तांकां लक्षच ना. सरकाराचो लक्ष आसा तरी आतां काल तुवें आमचो हॉस्पिटल जें आसा सगळी प्रिमायसीस रेडी आसा, रेडी आसलेलें ते सुरू करपाक तांकां जायना. तर अशे वेगवेगळे विशय आसात आयज पेडणे तालुक्यांतले, आनी ह्या पेडणे तालुक्याचेर तेंच्यांनी आयज ताबडतोब लक्ष दिवन हे सगळें आयज क्लियर करपाची गरज आसा. प्रिमायसीस बांदपाची गरज आसा. ही ऑफिसां आसात तेचेर तेंच्यांनी आयज हे सोयी सुविधा उपलब्ध करून दिवपाची गरज आसा. आनी तसली कामां जायनात लोकांची, लोकांक हेल्पाटे मारचे लागतात. पयलीं तरी दरबार जाताले,
पयलींच्या टायमार ते तेंचे जनता दरबारूय आतां जायनात नाजाल्यार खंय तरी कोणें आपले विशय कोण तरी सर्वसामान्य लोक असे कितें तरी मांडटले जाल्यार तें कांय ना. आमचो एक वुमन अँड चायल्ड आसा पळय आणि लेबर हे दोन्ही डिपार्टमेंटा जाता तितल्या बेगीन तेंच्यांनी शिफ्ट करची. आमी एक 8 दिसाची तांकां मुदत दिता. आमी ऑलरेडी कलेक्टराक सांगलेले आहा. सो आमकां हेचो एक आमचो अंत पोवं नाका, कारण हांगा तुमचो गव्हर्मेंटाचो स्टाफ सेफ उरपाक जाय आणि जे आमचे पेडण्याचे नागरीक थंयसर आपली कसली एक सर्वीस आपलें काम घेवन वयता ते एक बरें संरक्षण जावचें, एक बरे पद्दतीन भितर आपलें काम जावचें, सुरळीत जावचें, ह्या पद्दतीन आमची एक मागणी आसा. म्हणटकणी हे डिपार्टमेंट खंय सरकारान हेचेर पुढाकार घेवन किंवा कलेक्टरान विश्वासाक घेवन तुमी खंय तरी एक प्रेमायसीस पोवची, पेडणेच वाठारांत या आणि जाता तितले बेगीन ही हांकां हे स्टाफाक दोनूय स्टाफाक जे लेबर आणि वुमन अँड चायल्ड हांकां दोगांयकूय थंयसर शिफ्ट करचें दुसरे कडेन आणि आमच्या ह्या त्या स्टाफाकूय आणि तशेंच आमच्या पेडणेकारांक न्याय दिवचो. नाजाल्यार ह्या 8 दिसां भितर जर हे एक्शन घेयना जाल्यार आमकां कितें तरी एक्शन घेवची पडटली. ज्या बिल्डिंगेच्या समोर आमी उबे आसा ICDSचें ऑफिस आहा भितर, जी बिल्डींग ज्या बिल्डिंगेचो टेंडर 2 वर्सां पयलीं अलावड जाल्लो 24-25 2 वर्सां जालीं टेंडर अलावड जाला. टेंडराचेर नेम ऑफ वर्क जर वाचीत न्हू जाल्यार अशें दिसान येता की अर्जंट रिपेर अँड मॉडिफिकेशन ऑन प्रायर बेजीस म्हणटा, म्हणजे अर्जंट रिपेराक गरज आहा बिल्डिंगेची आनी तो टेंडर 2 वर्सां पयलीं अलावड जाला. कॉन्ट्रॅक्टर अलावड जाला पूण वर्क ऑर्डर इश्यू जावना. ही म्हणटात ती सारकी PWD बिल्डींग सेक्शनाची एक डर्टी पॉलिसी म्हटल्यार उपकारता. कित्याक इतके अर्जंट तुमी टेंडर काडटात, अर्जंट बेजीस मॉडिफिकेशन जाय ऑन अर्जंट बेजीस, आनी तो त्या टेंडराची वर्क ऑर्डर 2 वर्सां पर्यंत कित्याक पेंडींग उरता. ही तेंची खंय तरी एक गोश्ट खटकता आमकां. जाल्यार PWD मिनिस्टर आहा दिगंबर कामत, तो म्हणटा आपूण एक बरो मिनिस्टर जाल्यार तेणें हेतून अर्जंट लक्ष घालपाचें, बेगिनाच बेगीन ती वर्क ऑर्डर इश्यू करपाची आनी तें अर्जंट काम आसा तें करून घेवपाचें. दुसरी गजाल आतां जर आमी तेचें इन्स्पेक्शन करतना आमच्या अशें लक्षात येयलें की थंय शिफ्ट करप खूब गरजेचें आसा, इमिजिएट शिफ्टींग जावपाक जाय. आजून तो स्लॅबाचे पिसेस दुसऱ्या स्टाफाचेर पडा शकता, आजून कोण इंजर्ड जावं शकता. सो एकदां इंजुरी जालें जाल्यार आजून तरी सुदरावपाक जाय. आज अर्जंट बेजाचेर शिफ्टींग जावंक जाय. शिफ्टींग करतना जर तुमचे कडेन प्रिमायसीस जर ना न्हू जाल्यार म्युन्सिपाल्टीची नवीन बिल्डींग आसा पळय, ह्या बिल्डिंगेन स्वता आमदाराचोच ऑफीस आसा. प्रवीण आल्लेकरान हेची जबाबदारी घेवपाची. तो आमदार ह्या भागाचो तेन्ना तेणें आपूण मोठेपणां दाखोवपाची, आपलें ऑफीस शिफ्ट करपाचें दुसऱ्या प्रायवेट बिल्डिंगेन आनी हांकां ICDSाक इमिजिएटली आपल्या ऑफिस आहा थंय शिफ्ट करपाचें. ही तेची जबाबदारी आसा. कित्याक तर तो आमदार एक स्टाफ ऑलरेडी इंजर्ड जाला काल, अजून ऑलरेडी ते वर्किंग चालू आसा, तर अजूनही थंय पडत कोसळ्यान तेची परिस्थिती खूप गंभीर आसा. पाहणी केल्या उपरांत आमच्या लक्षात येयल्या अजूनही ते इंजर्ड जावं शकता. तेन्ना प्रवीण आल्लेकरान आपलें ऑफीस काडपाचें ह्या म्युन्सिपाल्टींतले, प्रायवेटान शिफ्ट करपाचें आनी तांकां ICDSाक व्हरून थंय इमिजिएट शिफ्ट करपाचें, ही आमची मागणी आसा.